संदीपजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फिटणार हे नेत्रदीपक आयोजन आपण अनुभवतायत. सलग आपण पाहिलं तर पाचवा दिवस आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या बेलोशीच्या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला हा भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम गेल्या मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये रोमहर्षक असा विजय प्राप्त झाला शिवंजय स्पोर्ट्स अलमान टीमने. प्रतिस्पर्धी संघ तिसे संघाच्या विरोधात अतिशय चांगली कामगिरी केली. प्रत्येक गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स दाखवला, सातत्य दाखवलं, क्लास दाखवला आणि त्यामुळे त्याच्या कुशल नेतृत्वावर अतिशय एक चांगला विजय मिळवला. सध्या आपण पाहतायत एका साईडला संघ आहे AGS देवघर आणि जय हनुमान गांधरे. या दोन टीमच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सामना क्रमांक 3 आजच्या या दिवस रात्रीमधला हा सामना आपण पाहतायत. पहिलाच बॉल मलिंगा स्टाईलमध्ये आपण पाहतायत. चांगला बॉल विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट. दिस इज गॉन. ओ माय गॉड. पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळत असताना पाहायला मिळते. सांघिक काय थ्रू केला होता. ॲज अ रॉकेट थ्रू पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. प्रतीकला यावेळेला परतावा लागेल. पुष्कर आणि प्रतीक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून सुंदर क्लॅरिटी आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट. वाह, काय थ्रो केला होता. अप्रतिम पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे विकेट मिळत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 0 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक स्वप्न उराशी बाळगून पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन आणि ज्या पद्धतीने या वाडा तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला SP ट्रॉफी उपसरपंच चषक या स्पर्धेने वेड लावून सोडलंय. कारण नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणार असं आयोजन, पारदर्शकता कशी असावी यावेळेला पहिला गडीवाद. वेग होता, वेगेला मात्र ह्या वेळेला नियंत्रण बाळगता आलं नाही आणि उमेश केनेसर दर्शवतायत यस व्हाईट बॉल. 1 रन ॲड होईल. 1-1 सध्या आपण पाहतायत AGS देवघर टीम. चांगली पंचांची भूमिका JP पॅनल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा पठाण सरांना अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं हा चेंडू वेग होता, नियंत्रण नव्हतं आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र या वेळेला मिळेल. वाईट +4 मिळतील 5 धावा. नशिबाचा चौकार AGS देवघर टीमसाठी. नशीब या वेळेला आजमावलंय. 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात. यानंतर होणारा सामना अरहान 11 FDC कुडूस आणि त्याच्या समवेत गावदेवी लोपे दोन्ही टीमचे कॅप्टन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. UV स्पोर्ट्स नारे आणि सप्तशृंगी माता WRSK सुपोंडे दोन्ही टीमचे कॅप्टन. यानंतर मॅच आणि त्यासाठी अगोदर टॉस या वेळेला केला जाईल. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. विवेक पुन्हा एकदा विवेककडे वेग आहे परंतु सध्या लाईन अँड लेंथ मेंटेन करत नाही आहे. त्याचा पुरेपूर फायदा हा प्रतिस्पर्धी संघ AGS देवघर या टीमला मिळत असताना पाहायला मिळतोय. प्रकाश झोतातील ही स्पर्धा अगदी प्रिन्स मूवीजच्या चॅनेलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना आपण पाहताय. स्वतः प्रथमेश पाटीलला आपण पाहू शकतायत. संपूर्ण बिलोशीकरांनी घेतलेली मेहनत. साईटला ड्राईव्ह खेळलाय. 1 रन तर मिळेल डेफिनेटली. एकेरीने संघाची धावसंख्या बॅकअप संघाला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना धनंजय स्पोर्ट चिंचगड वर्सेस गुहीर. त्यानंतर UV स्पोर्ट्स नारे वर्सेस सप्तशृंगी माता WRSK सुपोंडे आणि त्यानंतर अरहान
11 FDC कुडूस वर्सेस गावदेवी लोहपे. शेड्यूलमध्ये थोडंफार चेंजेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. 8-1 सध्या आपण पाहत आहेत पुष्कर आणि रंजन यावेळेला पाहायला मिळत आहेत. पुष्कर खोलवर चेंडू, सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. पंचांकडे अपील आणि पंचांनी सांगितलं या आपण थर्ड अंपायर चेक करूया. पंच यावेळेला मुन्ना पठाण सर ऑन स्क्रीन पाहतील. चांगला थ्रो केला होता आणि त्यानंतर बॅट ग्राउंडिंग झाले का, मात्र शेवटच्या मोमेंटला यावेळेला आपण पाहू शकतायत अगदी दूध का दूध और पाणी का पाणी असं प्रिन्स मूवीज आपल्याला पाहायला मिळतं. काही क्लॅरिटी पाहायला मिळते. बॅट ग्राउंडिंग झाले का शेवटच्या मोमेंटला हे चेक केलं जाईल आणि बॅट ग्राउंडिंग करण्याचा हाच तो तुम्हाला फायदा मिळतो. नॉट आउट, कारण बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्याचंच कारण या वेळेला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल मिळते, स्मार्ट सिंगल पाहायला मिळाली. विवेकचा हा बॉल ह्या वेळेला फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा 1 रन घेण्यापासून वंचित राहिलेत. चांगली गोलंदाजी केली, कारण विवेककडे भन्नाट वेग आहे आणि अँगल जो आहे तो मात्र अप्रतिम पाहायला मिळतो. सुरेख पद्धतीने जसं लसित मलिंगाला आपण पाहिलं असेल त्याच पद्धतीने आपण पाहतायत विवेकची जी गोलंदाजी आहे ती त्याच पद्धतीने पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. AGS देवगड टीम 9 या धावसंख्येवर 9 रन्स. चांगला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. इनक्रेडिबल बॉलिंग, सुपर बॉलिंग पाहायला मिळते. राहुलजी भोईर यांना आपण पाहतायत. अभिनव पाटील यांना आपण पाहू शकाल. त्यानंतर आपण पाहिलं निखिल पाटील असतील. भरपूर जणांनी जी मेहनत घेतली. आकाश असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर खूप चांगली मेहनत रोहित सुतार असतील. भरपूर जणांनी मात्र मेहनत घेऊन या स्पर्धेला आज रंगरूप धारण केलेत. यावेळेला हलक्याशा हाताने चीफ शॉट खेळल्या बिटवीन द गॅप मध्ये. फार वेगाने बॉल निघून चालला. ट्रेस अ बुलेट. सुपर प्लेसमेंट. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. बिटवीन द गॅप मध्ये फक्त बॅटचं फेस ओपन केलं. पुष्करच्या बॅटमधून मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 रन झालेले आहेत. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिला आणि 13 रन. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक पार्टनरशिपची गरज होती आणि ते पार्टनरशिप सध्या तरी आपण पाहिलं तर बिल्ड केले गेले. SP ग्रुप आयोजित आपण पाहतायत उपसरपंच चषक 2026चं हे शानदार भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण सध्या तरी अनुभवतायत. मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येते. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आलेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून सहर्ष स्वागत. निखिल भोईरला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. एक मास्टर माइंड बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन. थँक्यू. धन्यवाद संदेजी पाटील यांच्या माध्यमातून DJ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 धावा. पुष्कर सुपर बॅटिंग करत असताना एका साईडला रंजनला आपण पाहतायत. याला ऑन साईडला खेचून मारलंय. या बॉलला शाळंपूल केलंय. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढा चांगला थ्रो. तत्पूर्वी एकच रन्सवर सॅटिस्फॅक्शन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावा. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. निखिल एक विकेट टेकर गोलंदाज सूरजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगले निवेदक आणि सूत्रसंचालक, एक चांगले समालोचक, आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, पत्रकार. क्या बात आहे.
यावेळेला ऑन साईडला चांगला फटका आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगला गोलंदाज आणि नुकताच मी तेच उल्लेख केला की एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं निखिल एक मास्टरमाइंड बॉलर आहे. बरोबर फलंदाजाला तो रीड करतो आणि त्यानुसार गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सध्या तरी आपण पाहिलं तर AJS देवघर टीम 2 विकेट गमावल्यानंतर संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. कपिलने चांगला झेल टिपला होता. बॉलला फॉलो केलं होतं, तिथपर्यंत पोहोचले नाहीत, सरळ रेषेमध्ये आले नाहीत आणि त्यानंतरचा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. दोन्ही बॅटर एकमेकांना विचारतायत रिव्ह्यू घेऊया का, परंतु मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने सांगितलं की इथे DRS फेल जाईल. 18ला 2. 4 बॉल हाताळलेत आतापर्यंत. हलक्याच्या हाताने आतमध्ये येणारा बॉल स्लोवर 1 बॉल होता. स्मार्ट सिंगल, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होता. 2 लाखाची स्पर्धा आपण पाहतायत. काहीतरी नाविन्य, काहीतरी एक वेगळं करण्याचा प्रयत्न SP ग्रुप बिलोशी आयोजित सातत्याने पाहायला मिळतं आणि उपसरपंच चषकी टॅगलाईन सध्या मात्र चर्चेत पाहायला मिळते. खोलवर चेंडू होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्त्व दिलंय दोन्ही फलंदाजांनी. 2 षटकांचा खेळ झाला आणि निखिलचं हे यशस्वी षटक पाहायला मिळतं. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर 20 वर जाऊन पोहोचले गेले. पुष्कर 7 वर खेळतोय. निकेतनला आपण पाहिलं तर 1 रनवर खेळत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर AJS देवघर टीम 20ला 2. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच चषक 2026. हॅलो, चेक. एक रनने संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. ऑन द राईज खेळत असताना 1 रन तर मिळेल. वेगाने दुसऱ्या रनसाठी निखिल भोईर थोडेसे फंबल झाले आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 बॉलचा आतापर्यंत सध्या तरी आपण पाहिलं तर खेळ समाप्तीवर झाला आणि AJS देवघर टीम जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेग पाहायला मिळाला. जणू काही आपण प्लॅटफॉर्मला उभे आहोत आणि वंदे भारत एक्सप्रेस आपल्या डोळ्यासमोरून झटकून गेली अशा पद्धतीने मात्र हा बॉल डिलिव्हर झाला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. 23ला 2. सध्या आपण पाहताय 3 बॉलचा खेळ झालाय. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग.
वेलकम तीश पाटील यांना आपण पाहतायत. भाई या नावाने जास्तीत जास्त पसंती. चांगला बॉल होता, सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळतं. आणि SP ट्रॉफी उपसरपंच चषकला भेट देत आहेत या ठिकाणी वाडा टेनिसचे स्टार क्रिकेटर, वाडा क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर अच्युतजी पाटील यांचं आगमन झालेले. भाई वेलकम, आपलं व्यासपीठावर हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रोशन पाटील चिंचगर, रोशन लारा यांचंही आगमन झाले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. 25-2 4 बॉलच्या समाप्तीनंतर विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेटने येतोय. वेळेला पुन्हा एकदा हलक्याशा हाताने काय सावध पवित्र घेण्यास अडकळत खेळण्यासाठी भाग पडलंय. सध्या तरी विवेक या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी, तिखट मारे केलेत आतापर्यंत. अचूक टप्प्यावर भेदक मारा, धारदार गोलंदाजी कशी असावी, फलंदाजाचा मनकवडा कसा ओळखायचा याचं प्रात्यक्षिक सध्या आपण पाहतायत. आकाश यांच्या जोडीला बातचीत करत असताना अच्युत पाटील. एक चिंचगर एक्सप्रेस आणि रोशन पाटील लारा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले त्यांचं सुद्धा करूया वेलकम. हे चिंचगडचे स्टार सध्या आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. विवेक, चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर फार वेगाने येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन फलंदाजांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली नाही. नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे 2 षटकं हाताळली विवेकने. चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं विकेट काही मिळाली नाही, परंतु 28-2 सध्या आपण पाहतायत. AGS देवगड टीम 3 षटकांच्या समाप्ती अखेर. सत्तावीस धावा झालेत. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तीन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. AGS देवगड टीम सध्या बॅटिंग करत असताना ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय भव्य दिव्य ट्रॉफीज, भव्य दिव्य शामियाना, त्यानंतर आपण पाहिलं तर येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत, सन्मान. त्या सागर राऊत यांना सुद्धा आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सुशांत हे सुद्धा सध्या आपण पाहतायत त्यांच्याशी बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सत्तावीसला 2 3 षटकांच्या समाप्ती अखेर. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना जमिनीलगत बॉल निघून जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. मयूरचा पहिलाच बॉल चांगला होता. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. AGS देवगड टीम बॅटिंग करत असताना स्ट्रगल करतायत. षटकार चौकारा आतापर्यंत येत नाही आहेत, कारण गोलंदाजी क्लीन अँड क्विक आपल्याला पाहायला मिळते. मयूरचा हा बॉल या वेळेला काय फटका खेळलाय, फॉलोइंग स्वीप केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट, दिस इज अ क्लास. काय फटका खेळलाय. 6 धावा. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. लो फुलटॉस बॉल होता, फॉलो केले या बॉलला. फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलं. यस, पंच यावेळेला दर्शवतील. बॅटरने मात्र सांगितलं आम्हाला रिव्ह्यू हवाय, कमरेच्या वरती आहे का चेक केलं जाईल. सध्या तरी डिसिजन पेंडिंग प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं वाटलं बॅटरला, निकेतनला, की मात्र बॉल ओ स्टेपिंग. यस, ओ स्टेपिंग आपण या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करूया. पिमरच्या तर स्वरूपात नाही आहे. ओ स्टिपिंग आहे का हे चेक केलं जाईल. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट आणि जो रिव्ह्यू होता तो मात्र तुमचा लॉस्ट झालाय. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. 34 रन.
हीच खासियत आहे प्रिन्स मुवीजची. म्हणूनच भिवंडी ते शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत उमेश केनी सरांकडून येत असताना अमदुल्ले सर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही एक्सपिरियन्स अंपायर. विकेट 35ला 2 फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. ऍडव्हान्टेज अजून सुद्धा आहे. निकेतन स्वतःवर नाराज, निराश, हताश होत असताना, परंतु हरकत नाही. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. फुलटॉस बॉल होता. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येत आहेत. मात्र या वेळेला आपण पाहिला तर काय एक्झॅक्टली घडलंय. शेवटच्या मोमेंटला बाउंड्री लाईन टच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अभिनव स्वतः मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आयोजकाच्या भूमिकेत आणि सांगतायत या षटकार आहे. निखिल भोईरला सुद्धा माहिती आहे. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया ज्या पद्धतीने खेळायचं होतं. ऑन साईडला बॉल ऑफ साईडला निघून आलाय लॉंग ऑफ कडे आणि इथून काय बॉलला फॉलो केलं कॅमेरामॅनने. अप्रतिम. निखिल भोईर कंट्रोल सुटलं होतं आणि बरोबर आपण पाहतायत मात्र रोपला पाय लागला आणि इथून आपण पाहिलं तर कंट्रोल काही करता आलं नाही आणि इथे जर आपण पाहिलं तर परफेक्ट षटकार. 6 धावा. दिस इज अ क्लास निकेतनचा यावेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 41. लॉस ऑफ 2 विकेट. 41ला 2. 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर यावेळेला काय फटका खेळलाय. वा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. माइंड ब्लोईंग शॉट. उपसरपंच चषक षटकार. 6 धावा. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील आणि निकेतन जसा मात्र फटका खेळतो जणू काही स्टंप मध्ये माईक आहेत की काय असा आवाज येतो. ही बघ. मात्र त्यानंतर चेंडू लगेच निघून जातो आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या 47. 47ला 2. ॲब्सोल्युटली एक्सलंट बॅटिंग. काय फटकेबाजी निकेतनची सुरू आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी सध्या तरी मात्र या सभोवताली असलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे यांना मात्र ह्या वेळेला दिली जाते. या षटकाराने संघाची धावसंख्या 47. अप्रोच इंटेंट ॲब्सोल्युटली सुपर्ब. सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक सध्या तरी निकेतन दाखवत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज मयूरच्या. फुलटॉस बॉल होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन साईडला फिल्डर येतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना डगआउट मधून या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. संयम, आक्रमकता या 2 गोष्टींचा पॉवरफुल उपयोग करत असताना निकेतनला आपण पाहत आहेत. अगोदर विवेकच्या गोलंदाजीचा संयम बाळगला आणि त्यानंतर आता मयूर आल्यानंतर आक्रमकता सिद्ध केले. 49. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला वेग होता ह्या बॉलवर. बॉल निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 12.25च्या करंट रन रेटने 49ला धावसंख्या जाऊन पोहोचली. गेले 12 बॉलमध्ये 26 निकेतनच्या बॅटमधून, 8 बॉलमध्ये 10 रन पुष्करच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एका साईडला आक्रमकता दाखवली आणि संयम सुद्धा बाळगला. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो संयम तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात करिअरमध्ये तो बाळगावा लागतो. तेच केलं निकेतनने आत्तापर्यंत. 49ला 2. सुरेशजी पाटील कुठे असतील तर या आपण व्यासपीठावर. आमच्या लाडक्या पाहुण्यांचं आगमन झालंय.
49ला 2, 4 षटकांच्या समाप्ती अखेर शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वडा तालुका अध्यक्ष माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. अरुणजी पष्टे साहेब यांचं आगमन झालंय आणि निशिकांत पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. SP ट्रॉफीमध्ये आपलं उपसरपंच चषकमध्ये हार्दिक स्वागत. VVIP कक्षामध्ये वेलकम. सिंगल मेल आणि सिंगलच्या साह्याने कम्स ऑफ 50 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निकेतन 26 वर खेळी करतोय. आउटस्टँडिंग इनिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. योगेश आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका आहे आणि सरळ बॉल निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वाह निकेतन, सर्वांची मने जिंकले. सध्या तरी आता आपण बॅटिंग पाहतायत. निकेतनच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. प्रेक्षकांना हेच हवं असतं, एंटरटेनमेंट. आणि तेच मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर निकेतनने जी बॅटिंग केली, तंत्रशुद्ध फटके कसे असावेत याचं प्रात्यक्षिक खेळपट्टीवर दाखवत असताना पाहायला मिळतोय. अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. या षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 रन. 13 बॉलमध्ये 32 रन झालेत निकेतनच्या बॅटमधून. 56ला 2. 5व्या षटकातील शेवटच्या ओव्हरमधले 4 बॉल शेष राहिलेत. झूम करून आपण पाहतायत या कॅमेऱ्याने. निकेतन सध्या ऑन स्क्रीन. बॅटची एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. 57 धावा. आणि निकेतनचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळालं की तो आपल्या पार्टनरला सुद्धा स्ट्राईक एंडला आणतोय. जरी त्याने 1 रन्स कंप्लीट केली परंतु दुसऱ्या रनसाठी तो धावलेला नाहीये की विकेट सॅक्रिफाईस कर. नक्कीच निकेतनची बॅटिंग या ठिकाणी झळकते आणि एंट्री या ठिकाणी झालेली आहे. माननीय मोतीराम पाटील सर, देवघर लीजन क्रिकेटर, प्लीज वेलकम VIP डायस. LD पाटील सर. उसळी घेणारा बॉल होता, अचानक बॉलने उसळी घेतली, बाउन्स मिळाला. 1 रन मिळेल एक बाईच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58. या धावसंख्येवर 58 रन. 10 बॉलमध्ये 11 रन पुष्करच्या बॅटमधून आणि निकेतन 14 बॉलमध्ये 33 रन ची एक अप्रतिम इनिंग सध्या तरी खेळत असताना विलक्षण कामगिरी केली आणि अभेद्य कामगिरी करत असताना 58ला 2. 4.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्लोवर वन. चांगला बॉल योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता गांद्रेकर टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. ही ऊर्जा दिली जाते कारण प्रेक्षक वर्ग म्हटलं तर प्रत्येक गावागावातील मात्र समर्थक या स्पर्धेला येताना पाहायला मिळतात आणि ते एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ओळखलं जातं आमचे लाडके प्रेक्षक राजे. संघाची धावसंख्या 58. शेवटचा बॉल. या वेळेला ओव्हरपिच बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आभाळाला मानवंदना देणारा निकेतनच्या बॅटमधून उपसरपंच चषक षटकार. 6 धावा. काय फटका खेळलाय. ऍक्शन रिप्ले पहा. 5व्या स्टंप्सला आला होता, गुडगा वाकवला आणि षटकार ठोकला. बॅक टू द बॉलर हेड. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 64. 64. 3 षटकांमध्ये 27 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 37 धावा आलेत. काय बॅटिंग ॲव्हरेज, स्ट्राईक रेट, ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग बाय निकेतन. जय हनुमान गांधरे टीमला विजयासाठी 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. जाऊया आता आपण टॉस टाइम. सुरेशजी पाटील त्या ठिकाणी आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि कडक ड्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते आणि कडक आवाज. या सुरेशजी पाटील. टॉस टाइम, टॉस का बॉस. व्हेरी वेल बॉम. या ठिकाणी पाहता SP ट्रॉफी 2026 2 लाख प्रथम पारितोषिक स्पर्धा, मालिकावीर, 2 व्हीलर बाईक, भव्य दिव्य आयोजन, उपसरपंच चषक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित. आपण या ठिकाणी आयोजक SP ग्रुप बिलोशी आहे आणि पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे. गुहीर टीम विपक्ष धनंजय स्पोर्ट चिंचगड.
बोथ टीम कॅप्टन फायनल कॉल. चला टॉस बॉक्समध्ये टॉससाठी या. धनंजय स्पोर्ट चिंचगड विपक्ष गुहीर टीम. पहिला बॉल पडण्याच्या आत आपल्याला टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे बोथ टीम कॅप्टन, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. चला गुहीर टीम कॅप्टन अँड धनंजय स्पोर्ट चिंचगड, बी फास्ट. टॉस बॉक्समध्ये मान्यवरांना या ठिकाणी आपण आमंत्रित करतोय. माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका अध्यक्ष प्रमोददादा पाटील साहेब, त्यांच्यासोबत या ठिकाणी अरुणजी पष्टे साहेब. टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉससाठी यायचे, प्लीज वेलकम. माननीय मोतीरामजी पाटील साहेब देवघर, आपणाला विनंती, आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचंय. लिजन क्रिकेटर, प्लीज वेलकम. तर कॅप्टन या ठिकाणी पोहोचत आहेत, गुहीर टीम कर्णधार पोहोचत आहेत. चला धनंजय स्पोर्ट चिंचगड कॅप्टन या ठिकाणी यायचे. सातत्याने संपूर्ण पालघर ठाणे जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली स्पर्धा बिलोशी म्हटल्यानंतर नाईट टुर्नामेंट, आणि याही वर्षी दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहतायत. या ठिकाणी बॅरिगेड्स आणि बॅरिगेडच्या आतमध्ये पाहता आपण ब्ल्यू लाईट 30 सर्कल आणि फ्लड लाईट्स या ठिकाणी 10 टॉवरमध्ये अप्रतिम आता रंगला. तर रजनी क्रिकेट, टेनिस क्रिकेट वाडा क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन मात्र पाहायला मिळतंय. आणि मुख्य आयोजक प्रायोजक संदीप पाटील, सानिका संदीप पाटील उपसरपंच यांच्या माध्यमातून SP ग्रुपची मेहनत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट बिलोशी या ठिकाणी पाहतायत. SP संदीप पाटील यांचे खास आणि मार्गदर्शक प्रमोददादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका अध्यक्ष अरुणजी फष्टे साहेब, निशिकांतजी पाटील. त्याचबरोबर या ठिकाणी बोट टीम कॅप्टन आपण पाहतायत. एका बाजूला धनंजय स्पोर्ट चिंचगड कर्णधार अच्युत पाटील, तर दुसऱ्या बाजूला पाहतायत गुहीर कॅप्टन सागर सांबरे. माननीय प्रमोददादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका अध्यक्षांना विनंती करतो आपण टॉस करावा. हेड SP ग्रुप, टेल BS भूमिक स्पोर्ट अँड SP ग्रुप. हु इज द फर्स्ट से? गुहीर. SP ग्रुप अँड भूमिक स्पोर्ट. कोण जिंकणार? कॉइन स्पिन केला जातोय अँड टॉस विन गुहीर टीम कॅप्टन सागर सांबरे. आपण टॉस जिंकलेला आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. दोन्ही तुम्ही लिजंड टीम आहात, दोन्ही अनुभव क्रिकेटनं टेनिस क्रिकेटचे एक अनुभव म्हणून संपन्न आहात. नेहमीच कुडूस वर्सेस गुहीर, चिंचगड वर्सेस गुहीर मॅच प्रेक्षकांना पाहायला आवडत असायची. ते क्षण आज पुन्हा एकदा पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण आलात, एंट्री मारलीत, आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे. SP ट्रॉफी ही वाडा तालुक्यातील भली मोठी ट्रॉफी आहे आणि सर्व मंडळाचे मी आभार मानतो की त्या एवढी मोठी ट्रॉफी म्हणजे खेळाडूला प्लॅटफॉर्म तयार करून दिला. धन्यवाद. टॉस आपण जिंकलेला आहे. 5 ओव्हरची फर्स्ट इनिंग आपल्याला खेळायची आहे. या मॅचमध्ये आपण 5 ओव्हरला बॅटिंग घेणार की फिल्डिंग? आम्ही फील्ड करणार. फर्स्ट फिल्डिंग करून चिंचगड टीमला आपण कुठपर्यंत थांबवणार? धनंजय स्पोर्ट चिंचगडला 50च्या आतमध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमचे प्रयत्न आणि तुमचं यश असेल. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी आपण शुभेच्छा देतोय गुहीर टीमला. त्याचबरोबर आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत वाडा क्रीडा असोसिएशन सदस्य, अनेक वर्षांपासून एक चांगले आयोजक म्हणून धनंजय स्पोर्ट चिंचगडचे राहिले अच्युत पाटील. तुम्ही नाईट टुर्नामेंट कित्येक वर्ष मात्र भरवत असायचे. ती स्पर्धा आम्ही सुद्धा त्या स्पर्धेला असायचो. मेहनत या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला आहे. काय म्हणाल संदीप पाटील SP आणि संपूर्ण SP ग्रुप टीम मेंबरच्या मेहनतीबद्दल, या आयोजनाबद्दल? नक्कीच मी सर्वप्रथम बिलोशी टीम आणि SP भाऊ म्हणजे संदीप भाऊ यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची जी संधी उपलब्ध करून दिली. आणि आयोजनाबद्दल बोलायचं गेलं तर गेल्या वर्षीपासून बघतोय मी संदीप भाऊचं खूप मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या मुलांचं सुद्धा. कारण नाईट टुर्नामेंट भरवणे ही काय खाण्या एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यात पण आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्या टुर्नामेंट भरवणे, त्याचं आयोजन करणे, त्याच्यानंतर आपल्या टीम जे आता कसं असतं 10,000 रुपये एंट्री फी भरायची आणि संघ बोलवायचे म्हणजे फार कसरतीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी धन्यवाद देतो आणि खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. नक्की टॉस गुहीर टीमनं जिंकलेला आहे. तुमच्याकडे या ठिकाणी मात्र चॉईस नाही आहे. त्यांनी अगदी फिल्डिंग घेतलेली आहे. तुमच्याकडे बॅटिंग येते. बॅटिंग करताना टार्गेट मनामध्ये काय असेल?
नक्कीच मी पण जर टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण माझ्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. गुहीर एक चांगली टीम आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी त्यांच्यासोबत खेळलेलो आहेत. पहिल्यांदाच या 2 वर्षात त्यांच्यासोबत खेळतोय. शक्यतो आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम तेवढीच तगडी आहे. ओके, थँक्यू. पात्रा एकत्र SP ट्रॉफी उपसरपंच चषक नाईट टुर्नामेंट बिलोशी या नगरीमध्ये वेलकम. प्लीज वेलकम VIP डायस प्रमोददादा पाटील, अरुणजी पष्टे, निशिकांत पाटील. ओर टू कम बॉक्स. स्पर्धेचे प्रमुख आयोजक या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळत आहे संदीपजी पाटील. SP आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे, वेलकम. आणि त्यांच्या समवेत मनोजजी मोरे साहेब उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत मनोजजी मोरे साहेब खानिवली, वेलकम. हॅलो. तर आपण जाऊया मुख्य मंचावर. VVIP कक्षामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय व्यक्तिमत्व, सातत्यानं संदीप पाटील यांच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका अध्यक्ष माननीय प्रमोददादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप पाटील SP यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माननीय प्रमोददादा पाटील यांचा सन्मान SP संदीप पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष SP ग्रुप यांच्या शुभ हस्ते होत आहे. आपलं उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ट्रॉफीमध्ये SP ग्रुपकडनं हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सन्मान या संपूर्ण वाडा पंचकृषीमध्ये क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव आजही प्रत्येक गावात पाड्यात आहे असे एक प्रोफेशनल क्रिकेटर, लीजंड आणि स्वतः एक चांगले प्रोफेसर माननीय मोतीराम पाटील साहेब देवघर यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी पाटील. इट्स अ विकेट. पंचांचा निर्णय अंतिम राहील, प्लीज कोऑपरेट अस. तर या ठिकाणी पाहता आपण मोतीराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. विकेट आहे, त्यामुळे पंचायत जो निर्णय दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल. LB प्लमसाठी थर्ड अंपायर नाहीये प्लीज. बाकी आम्ही इतर मॅचेसमध्ये सामन्यांमध्ये बॅटची एज असेल, चौकार षटकार असतील आणि या सगळ्या गोष्टी आम्ही रिप्लेमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे प्लम्पला LBला थर्ड अंपायर नाहीये प्लीज. न्यू बॅटर गांधी टीम जरा कॉपरेट करायचं प्लीज. पंचांनी विकेट दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जरा सहकार्य करा. आम्हाला सर्व खेळाडू सेम आहेत, सर्व टीम आपल्याच आहेत. असोसिएशनच्या नियमानुसार या ठिकाणी स्पर्धा आहे, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय आपल्याला कृपया मान्य करावा लागेल. आयोजकांचं काम आहे आयोजन करणं, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये डिसिजन हे आयोजक नाही घेऊ शकत. JP पॅनल महाराष्ट्रात सर्वोत्तम पंच पॅनल म्हणून आपण पाहतायत. अगदी रतनबुवा ट्रॉफी असेल, ठाण्याच्या स्पर्धा असतील, भिवंडीची स्पर्धा असेल, बाली ट्रॉफी असेल, या मोठ्या स्पर्धांना
रायगडमधल्या स्पर्धा असतील, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल, हेच पंच जे पी पॅनलच्या ठिकाणी अंपायरिंग असतात आणि त्यामुळे मैदानाच्या आतमधला जो निर्णय आहे तो पंचांचा आणि असोसिएशनचा राहील. त्याच्यामुळे आमची विनंती असेल की पंचांचा निर्णय आपण मान्य करा. LBWला थर्ड अंपायर नाही आहे. बोट टीम कॅप्टन आपण या ठिकाणी कमिटी संपर्क करायचा आहे स्टेजकडे प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन देवघर आणि गांधरे टीम. हॅलो, वाडा क्रिकेट असोसिएशनची कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष या ठिकाणी आपण यायचं आहे. आयोजकांचं काम आहे स्पर्धा बनवणं. असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे. मग असोसिएशन कमिटी मेंबर आपण या ठिकाणी येऊन जो काय निर्णय आहे तो आपण क्लिअर करायचा आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत ते आपण या ठिकाणी क्लिअर करा. अध्यक्ष जयेश पाटील असतील, उपाध्यक्ष महेश जाधव असतील, सचिव कैलास तरे असतील, निखिल बागुल सदस्य सगळे असतील कमिटी. वाडा क्रिकेट असोसिएशन आपण या ठिकाणी जो निर्णय तो वाडा क्रिकेट असोसिएशनने घ्यायचा आहे याची नोंद घ्या. डायरेक्ट स्क्रीनवर दाखवायचं आहे. पुन्हा दाखवा स्क्रीनवर. चेक. इट्स अ क्लिअर. या ठिकाणी आपण ऑन स्क्रीन सुद्धा दाखवलेली आहे. इट्स अ विकेट. त्यामुळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गांधी टीम आपण पाठवायचं आहे प्लीज. ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो हॅलो चेक. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. नाव आहे निखिल भोईर. तो परतीच्या प्रवासाला जात असताना कारण जबरदस्त गोलंदाजी पुष्करच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर फुल लेंथची डिलिव्हरी पिच केली त्याने. त्यानंतर पुनश्च एकदा
बॅटर बॅटिंग करण्याकरिता महेश मैदानाच्या आत. प्रचंड वेगवान चेंडूची हाताळणी ती या ठिकाणी बघायला मिळाली आपल्याला. वेगाने एक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या पाहिली तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 या अंकावर बघायला मिळते. पहिली धाव या ठिकाणी आली, एक सिंगल कंप्लीट होताना बघायला मिळाली. संघाचं खातं ओपन झालंय. विजयाकरता 65चं आव्हान ते डोळ्यासमोर ठेवलंय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आत गेल्या वर्षी या मैदानात या स्पर्धेमध्ये ज्याने फलंदाजीत गोलंदाजीत धुमाकूळ घातला होता तो विवेक जाधव बाबू तो मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. पुष्कर पाटील गोलंदाजीतनं आग ओकत असताना तो मात्र बघायला मिळतोय. यावेळेला विवेक जाधवनं बॉलला पाठवलंय. बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आत. विवेक जाधवच्या बॅटमधनं चौकार. 4. WCA प्रेसिडेंट जयजी पाटील आलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यश ते पण आलेत. रोज स्पर्धा पाहायला येतात. खूप विवेक जाधव तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. सातत्याने ज्याही खेळाडूच्या नावाचा दबदबा या संपूर्ण वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला अनेकदा बघायला मिळतो तो विवेक जाधव बॅटिंगसाठी दाखल. आणि पहिल्याच बॉलवर त्याने मात्र चौकार मैदानामधनं ठोकलाय. पुष्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रचंड वेगानं विवेक जाधवच्या बॅट मधली ताकद ती मैदानातला झोकत असताना बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक जाधव तो मैदानाच्या आतमध्ये आणि षटकार चौकार येणार नाही हे खूप कमी वेळा बघायला मिळतं. बॉलला सरळ फेकून दिलाय त्याने. त्याच्या मनगटातली ताकद आणि बॅट मधला टायमिंग तो भव्य बघायला मिळालाय. बॉल सीमारेच्या पार मिळाला. धावा 6. षटकार. ती कॅच महत्वाची आहे आणि ती मैदानामध्ये ड्रॉप केली जाते. ती कॅच मैदानामध्ये ड्रॉप केली जाते. विवेक जाधवला इथून जीवनदान दिलंय. 65 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर या दोन संघांमधली ती लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. विवेक जाधवला जीवनदान दिलंय. प्रेक्षकांनी षटकाराचा कॅच पकडायचा आहे. 1000 रुपये प्रति षटकार कॅच. बॅटिंग करतोय विवेक जाधव. लक्षात ठेवा हे मैदान मागच्या वर्षी मागची सीझन याच मैदानात या बॅटरनं गाजवलं होतं. सिरीजसाठी दुसऱ्या क्रमांकावर नाव होतं. अद्वर 6 मॅन ऑफ द मॅच लगातार घेणारा खेळाडू मागच्या SP ट्रॉफीचा हा आहे विवेक जाधव गांधरे. अगदी सर. विवेक जाधव बाबू या नावाने खूप सारी प्रसिद्धी आहे. त्याला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय परंतु गोलंदाजी ट्रॅकवरनं वाडा तालुक्यातील एक डावखऱ्या हाताचा युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज तो गोलंदाजी करण्याकरिता देवघरकरांचं बॉलिंग मधलं सर्वात पॉवरफुल शस्त्र नाव आहे त्याचं रंजन पाटील. तो गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरिता. हे बॅटल रंगतदार आहे. लेफ्ट टू लेफ्ट कॉम्बिनेशन एकमेकांच्या विपक्षामध्ये बघायला मिळतात. विवेक जाधवला इथून जीवनदान दिलंय. त्या जीवनदानाचा कशा पद्धतीने फायदा घेतो यावेळेला पहिला आपण तर अजिबात टर्न बघायला मिळाला नाही. वेगानं बॉल विकेटच्या मागे सातत्याने टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येत असतात.
बाहेरच्या दिशेनं जात असतात रंजनचे, परंतु रंजनला ठाऊक आहे की समोर सुद्धा तेवढाच प्रतिभावान खेळाडू आणि रंजनकडे सुद्धा क्षमता मात्र ठासून भरलेली आहे. रंजनने सुद्धा अशा पद्धतीच्या मुवमेंटला नेहमी चांगली गोलंदाजी आपल्या संघाकरिता केली आहे. रंजन या वेळेला मात्र करतोय दांडी गुल, परतावं लागेल माघारी. विवेक जाधव फुल टॉस बॉल मिस करून बसले आणि तदनंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त, विकेटचं पतन, खेळाडू बाद. व्हेरिएशन केलं नाही. जी त्याची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे म्हणजे वेग, आणि त्या वेगावर दोन्ही बॉलवर स्वार झाला. गेल्या बॉलवर वेगानं बीट केलं होतं आणि या वेळेला पाहिलं तर सरळ दांडी गुल केली आहे. विवेक जाधव महत्वाचा खेळाडू, त्याला परतीच्या प्रवासाला धाडलंय त्याने. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता कपिल मैदानामध्ये फलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होतोय रंजन पुन्हा एकदा डावखोऱ्या हातानं. या वेळेला कपिलनं आल्या आल्या क्लासिकल स्ट्रोक शॉट ऑफ द इव्हनिंग मैदानाच्या आतमधनं बघायला मिळालाय. अगदी अव्वल दर्जाचा फटका तो मैदानातनं बघायला मिळालाय. बघा कशा पद्धतीने अतिरिक्त शफल झाले आणि तदनंतर पाहिलं आपण तर स्वीपचा फटका, वाह लाजवाब, अप्रतिम, तो मैदानातनं बघायला मिळतोय. ओव्हर दी स्क्वेअर लेग बॉलला सरळ पाठवून दिलंय कपिलनं. पहिल्याच बॉलवर दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. कपिल विजयाकरता 65चं समोर आव्हान आहे, त्यापैकी 18 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरण पाहिलं तर ते मात्र आमच्यापर्यंत पोहोचते. इथून बघायला गेलं तर 21 चेंडूमध्ये 47ची गरज आहे. गोलंदाज रंजन तो पुन्हा सज्ज होतोय. यावेळी हलक्या हातानं स्टिअर केले. महेशला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट ते मैदानातनं बघायला मिळते. गेल्या बॉलवर षटकार आलाय, त्याला माहिती आहे मैदानामध्ये मला थांबणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि यावेळेला अगदी एक सिंगल काढून आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न त्याने केला. महेशचा विचार केला तर एक चेंडू आतापर्यंत त्याने फेस केला आणि एक सिंगल त्या बॉलवर मिळवली आहे. धावसंख्या ती मात्र 19 19 स्कोर कार्डवर जोडली गेली. 1.4 चेंडूंचा खेळ तो समाप्तीस आलाय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा विचार केला तर टार्गेट ते पहिल्या मॅचमध्ये समोरच्या संघावर शिवंजी अलमान संघाने ठेवलेलं, म्हणजेच या वेळेला समोरून फिरवलंय बॉलला, समोरून फिरवलंय बॉलला. ही या गोलंदाजाची वैशिष्ट्यता आहे. बॉल आपण पाहिला तर मिस केला आणि तदनंतर विकेटच्या मागे डॉट बॉल. गेल्या मॅच मध्ये 60चं आव्हान होतं, या मॅच मध्ये 65. या वेळेला महेशनं स्लॉट मध्ये आलाय आणि बॉलला सरळ पार्किंग प्लॉटच्या बाहेर पाठवलंय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. एक क्वालिटी स्ट्रोक मैदानामधनं बघायला मिळतो. महेश त्याच्या बॅटमधनं आलाय, षटकार 6. धावसंख्या 25.
इट्स अ बाउंड्री. 4 धावा त्या मैदानात या ठिकाणी मिळतील. पंचांनी डिसिजन कळवलंय. चौकार. धावसंख्या पहिली स्कोर कार्डवर 4 न वाढून 23 या अंकावर जाऊन पोहोचेल. 23. इथून 42 धावांची गरज आहे पाहिलं तर आपण. आणि चेंडू तुमच्याकडे शेष आहेत ते म्हणजे 18. 14ची सरासरी ती तुम्हाला इथून राखायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं ज्याने पहिलं षटक दर्जेदार हाताळलेलं तो पुष्कर. प्रचंड वेगवान गोलंदाज. लेदर क्रिकेट सुद्धा अप्रतिमरित्या जो खेळत असतो सातत्यपूर्ण तो पुष्कर. बॉलिंग ट्रॅकवरनं राईट आर्म ओव्हर दी विकेटने सज्ज होईल. या वेळेला वेग बघायला मिळालाय चेंडूमध्ये, मात्र दिशा भरकटताना बघायला मिळते. एक अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना 24 या अंकावर जाऊन पोहोचेल. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. यावेळेला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला. प्रचंड वेगानं चेंडू हाताळलाय. पहिला पण तर बॉल वेगानं फलंदाजाला बीट करत असताना विकेटच्या मागे कट करण्याचा प्रयत्न होता या बॉलला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर 30 आतमध्ये 3 खेळाडू जे बघायला मिळतात, ज्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळतोय आणि एक पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर पुढे विखुरलेलं क्षेत्ररक्षण ते बघायला मिळालंय. यावेळेला पहिला पण तर नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळतो. इट्स नो बॉल. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. पुढच्या बॉलवर फ्री हिट आहे आणि कपिलला मात्र इथून संधी आहे आपल्या संघाला कमबॅक करून देण्याकरिता. चेंडू पाहिले इथून शेष 17 आणि करायचे आहेत तुम्हाला 40. 17 चेंडू 40ची गरज आहे. सज्ज होईल पुष्कर. प्रचंड वेगवान गोलंदाज, एक टप्प्यावर गोलंदाजी करणारा तो कपिलच्या विपक्षात. यावेळेला त्याच्या वेगाचा पुरेपूर वापर करत असताना कपिल सुद्धा सांगतोय मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. गेल्या 2 बॉलवर कपिलनं पाहिलं, ओळखलं आणि तदनंतर यावेळी स्लॉट मध्ये आलाय बॉल. फ्री हिटचा चेंडू होता आणि पुरेपूर मल्टी हिट मैदानामधनं बघायला मिळालाय. बॉल सरळ सीमारेषा पार. षटकार 6. प्रेक्षकांनी एक जबरदस्त कॅच तिकडे कॅरी केलाय बघा. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण पाहतोय तो झेल कशा पद्धतीने त्याने मैदानाच्या बाहेर पकडलाय. नक्कीच या तुमच्याकरिता संदीपजी पाटील SP साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. त्या ठिकाणी सूरज पाटील सर जोडले जातील मुख्य मंचावरनं. आपण एक चेंडू पडल्यानंतर सर आपण त्याला हे प्राइज देऊया. 2.2 बॉलचा खेळ संपलाय. तर 1000 रुपये षटकाराचा कॅश या ठिकाणी घेतला. तो प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. प्रमोददादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाडा तालुका अध्यक्ष. मॅचकडे आपण पुन्हा एकदा परतूयात. मॅच अतिशय रंगतदार बघायला मिळतीये. पुष्कर सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सर आमच्याकडे वळलेत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी दर्शवले. एक अतिरिक्त धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. जबरदस्त मॅच ती मैदानाच्या आतमधनं रंगताना बघायला मिळतीये. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला. मागे फिल्डर या फटक्याकरिता तैनात केले. एक कंप्लीट केली. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील. फंबल झालीये. दुसऱ्याकरिता वेगानं आलेत आणि 2 धावा सुरेखरित्या कंप्लीट करताना बघायला मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. ज्या वेगानं रनिंगच्या मधोमध विकेटच्या मधोमध मात्र ती दौड आपल्याला अगदी तेज स्तरावर बघायला मिळतीये. बघा बॉल हातामध्ये आलेला. कलेक्ट जर का केला असता तर मात्र एक धोका पत्करावा लागला असता महेशला, परंतु जर आणि तर या गोष्टीला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. धावसंख्या पाहिली तर 2 वाढून जाऊन पोहोचली आहे 34. 15 चेंडू इथून बाकी आणि विजयाकरता आपण पाहिलं 31 ची गरज आहे. पुष्कर पाटील तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला फिंगर रोल करतोय. वाह जबरदस्त चेंडू तो पुष्करकडनं हाताळला गेलाय. कपिलला समजलं नाही कधी आला आणि विकेटच्या मागे निघून गेला. बघा टप्पा पडला आणि तदनंतर आतमध्ये आलाय बॉल. अगदी चांगल्या पद्धतीने या बॉलला कट केलाय. विचार केला तर निर्धाव स्वरूपात बॉल विकेटच्या मागे
4 चेंडू ते या षटकामधील संपलेत. एक लाईन आणि लेंथवर दर्जेदार गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. यावेळेला फटका फसलाय, मिस टाइम झालाय, उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर तिकडे जज करतायत, त्यांच्याकडनं होतीये कॅच ड्रॉप. कपिलला जीवनदान दिलंय. धावसंख्या पाहिली 35-35. शेवटचा एक बॉल बाकी, 30 धावांची गरज. 13 चेंडू आणि 30 त्या इथून करायच्या आहेत. याही वेळेला पहिला पंटर, पुनश्च एकदा वाईड चेंडू. पुष्करचा वेग आहे, परंतु सातत्याने वेगाबरोबर जर का नियंत्रण राहिलं नाही तर नेहमी गोलंदाजाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो संघाला, आणि तीच गोष्ट सध्या मैदानात बघायला मिळते. डॉट चेंडू त्याने हाताळलेत, त्यांनी अप्रतिम चेंडू हाताळलेत, परंतु एक्स्ट्रा धावा सुद्धा या षटकामध्ये तेवढ्याच बघायला मिळाल्यात आपल्याला. पुढचा बॉल पुष्कर, तो सज्ज होईल. शेवटचा एक चेंडू. यावेळेला आपटून टाकलेला बॉल. पुन्हा एकदा पंच वळलेत आमच्याकडे, केणे सर, आणि दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेएबल वाईड बॉल. धावसंख्या 37. 13 चेंडूत 28 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 28. 10 चेंडूंचं षटक आतापर्यंत हाताळताना पुष्कर मात्र हे बघायला मिळालंय, ज्यामध्ये 4 अतिरिक्त चेंडू बघायला मिळाले वाईडच्या माध्यमातून, आणि एक सज्ज होईल पुढचा बॉल. शेवटचा एक चेंडू. यावेळेला फटका चांगला, बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं. मागे फिल्डर येत आहेत. निखिल आणि पहिला पंटर, एक सिंगल आली आहे. षटक संपलंय तिसरं, आणि 3 षटका अखेरीस धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर त्या जोडल्या गेल्यात. 38-38. विजयाकरता 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 ची गरज. कोणावर इथून जबाबदारी दिली जाईल या महत्त्वपूर्ण षटकाची? मॅच मधलं समीकरण स्पष्ट करणारं हे षटक आहे. ते हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येईल यावर मात्र आता इथून लक्ष आहे. चला पुन्हा एकदा मॅचकडे परतूयात. वेलकम बॅक. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. येणारे इथून 12 बॉल बाकी आहेत, आणि विजयाकरता पाहिलं तर 12 चेंडूमध्ये इथून गरज आपण पाहिली तर 27. आपटून टाकलेला बॉल, तो शरीरापासून थोडासा लांब चाललाय. पंच वळलेत. पुढचा बॉल या वेळेला महेशच्या रडार मध्ये आलाय, आणि सरळ बॉलला फेकून दिले. आलेला एक अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक. सडक पे कडक षटकार. 6. नारे टीम उपस्थित झालेली, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण निखिल पाटील आणि आकाश पाटील आहेत तिकडे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
नारे टीम. संकेत तो आलाय नारे संघाकडनं. सलाम. मैदानाच्या आतमध्ये महेश, त्याने मात्र एक घणाघाती स्ट्रोक मैदानात सजवलाय. आता येणारे बॉल आहेत 11 आणि करायचे तुम्हाला 20. 11 चेंडूमध्ये 20 ची मॅच आता मात्र बघायला मिळतीये. 45वा स्कोर कार्डवर रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 तो स्कोर कार्डवर जोडला गेलाय. यावेळेला प्रचंड वेगानं खोलवर चेंडू हाताळला. फेक करायला विचार केला कारण फेक अशा वेळेला खूप गरजेची असते. कारण माहिती आहे एखादी विकेट आली डिरेक्ट हिटच्या माध्यमातून तर किती समोरच्या संघाला आपण बॅकफुटवर पाठवू शकतो. इथून जर का पाहिलं आपण तर येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि करायच्या आहेत 19. 10 चेंडू आणि 19 ची मॅच. कपिल तो स्ट्रायकिंग एंडला आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला कपिलच्या विपक्षात. पंच मात्र दर्शवत असताना लेग बाईटची धाव ती या ठिकाणी दर्शवली पंचांनी. एक अतिरिक्त आपण पाहिलं तर धावफलक वाढते. 1 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल 47-47. विचार केला इथून 9 चेंडू बाकी आहेत मॅच मधले. महेश आडव्या बॅटनं फटका खेळतोय खरा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. निकेतन मागे बॉलवर येत आहेत. हलकीची फंबल परंतु लगेचच स्वतःने त्या बॉलला अगदी अप्रतिमरित्या हातामध्ये कलेक्ट केलं आणि एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 48. पाहिलं इथून विजयाकरता गरज आहे 17 धावांची. वा शुभम, काय अप्रतिम कमबॅक त्याच्याकडनं बघायला मिळालंय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक. चेंडू पाहिले इथून बाकी 8 आणि करायचे 17. 8 चेंडू आणि 17ची गरज. यावेळेला बॅटची एज घेतली आहे. विकेटच्या मागे थोडीशी चूक बघायला मिळाली. बॅकअप लगेचच चांगलं होतं. बॅकअप अप्रतिम होतं तिकडे. शेवटच्या अंतिम आता इथून 1 चेंडू शेष. वाह शुभम, अप्रतिम. सर पहिल्या बॉलवर षटकार त्याला ठोकला आणि त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर त्याने फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. समीकरण पाहिलं इथून तर 7 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16ची गरज आहे. इथून पुन्हा एकदा मॅचकडे आपण परतूयात. सज्ज होईल गोलंदाज ओव्हर दी विकेटनं. यावेळेला महेशनं आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे. मागे फिल्डर बॉलचा वेट करतायत. एक सिंगल मिळाली आहे आणि काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील. दुसऱ्याकरिता जात असताना सुद्धा 2 कंप्लीट आली. काय तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये. ही अशी मुवमेंट आहे ना की जी मॅचला इथून ऑन करू शकते. डेफिनेटली यात काही शंका नाहीये. अशा पद्धतीचं क्रिकेट, अशा पद्धतीचा एखादा मुवमेंट मॅच मधून तुमचं वर्चस्व आहे ना, ते वर्चस्व आपण पाहिलं तर ते बॅकफुटला नेऊ शकतो. पार इथून ते येणारे बॉल बाकी आहे 6 आणि करायच्या तुम्हाला 13. गेल्या मॅच मध्ये पाहिलं तर 6 चेंडू बाकी होते तेव्हा 12 धावांची गरज होती. त्या धावा तेजस साठी या गोलंदाजांना डिपेंड केल्या होत्या. आता येणारे बॉल आहेत 6 आणि करायच्या तुम्हाला 13. नक्कीच अद्वर, एखादा गोलंदाज जेव्हा पहिल्या बॉलला षटकार खातो इज अ बेसिक क्रिकेट. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे टेनिस क्रिकेटला असं होतंय. पण तो षटकार खाल्ल्यानंतर तो बॉलर एका रनासाठी जीवाचा रान करतोय आणि क्षेत्ररक्षक जर शेवटच्या अंतिम बॉलला असे 3-3 एक्स्ट्रा देत असतील त्या गोलंदाजच्या मनाला किती लागत असेल. म्हणजे क्रिकेट आहे ना, हे एकजुटीचं क्रिकेट आहे. एकावर तुम्ही अवलंबून राहू शकत नाहीत. विवेक जाधव 6 मॅन ऑफ द मॅच मागच्या वर्षी घेतलेले आहे. यावर्षी नवीन बॅटर खेळत आहेत. गांजरे टीम संघर्ष करतोय आणि मॅच इथे पाहिलं अटीतटीला मी म्हणेन, कारण 2 षटकार मारायची धमक गांजरे टीम मध्ये सुद्धा आहे. मजा येईल. अगदी सर, खरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी म्हणाल. अगदी अप्रतिम मॅच मैदानामधनं बघायला मिळते. 6 चेंडू बाकी आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक होणं कोणावर जबाबदारी दिली जाईल. डेफिनेटली गेली कित्येक वर्ष ज्याने पॉवर प्लेचं षटक या देवगड संघाचं हाताळलं आहे अक्षय नाईक, तो गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वन अक्षय नाईक, याला आपण गोलंदाजी मार्क वन पाहू शकाल. 6 बॉल बाकी
आणि विजयाकरता 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. सहा चेंडू आणि 13. चला गेम थोडी स्पीडअप करायची आहे. अटीतटीची मॅच आहे. अटीतटीची मॅच मैदानामधनं चालू आहे. 6 चेंडू आणि 13. स्ट्रायकिंग एंडला महेश गोळे, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. अक्षय नाईक वेगवान गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता 6 चेंडू 13 ची गरज. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. या वेळेला पहिला बॉल मिस टाइम झालाय. लेझी फटका तो मैदानात बघायला मिळालाय. निकेतन पाटील तो कंप्लीट करेल कॅच आणि परतावं लागेल माघारी. विकेटचं बटन. महेश बॅक टू टग आउट. विकेट खेळाडू बाद. मॅच कडे पुन्हा एकदा आपण जाऊयात. मैदानाच्या आतमध्ये मयूर ठाकरे, सूरज सरांनी ज्याला एक अप्रतिम नाव दिलं होतं टावरिंग सिक्सेस मारणारा खेळाडू, तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. मयूर ठाकरे गोलंदाजीमध्ये थोडासा अपयशी राहिलेला, परंतु ती मात्र त्याला इकडे काढावी लागेल. तो मयूर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत. येणारे बॉल आहेत 5 आणि करायचे तुम्हाला 13. 5 चेंडू आणि 13 ची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अक्षय नाईक गेली कित्येक वर्ष याही खेळाडूने टेनिस क्रिकेटचे चढ उतार पाहिलेत. तो सज्ज होतोय मयूरच्या विपक्ष. यावेळेला प्रचंड वेगवान चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय आणि बॉलला हातामध्ये कलेक्ट केले गेले. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार बॉल जर का डिरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये कलेक्ट झाला असेल तर ना ती तुम्हाला धाव दिली जाईल, ना त्या बॉलवर तुम्हाला विकेट आली असेल तर ती विकेट दिली जाईल. तो बॉल तिथेच डेड झालेला आहे. येणारे बॉल आहे 4 आणि करायचे तुम्हाला 13. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. अगदी खरी गोष्ट आहे. येणारे 2 येणारा हा चेंडू मात्र इथून खूप महत्वपूर्ण आहे. 4 चेंडू आणि विजयाकरता 13 धाव संख्येची गरज. 4 चेंडू आणि 13. जबरदस्त लढत, जबरदस्त मॅच ती मैदानात बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर दी विकेटने. यावेळेला अतिरिक्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, परंतु मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडू बघायला मिळाला. यष्ट्यांचा मोह हा सहसा सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटतील खेळाडूला आवरणं तो कठीण आहे आणि ती गोष्ट बघायला मिळाली. सफल झाले मयूर, त्यानंतर यष्टी उडवायला गेलेले, परंतु हलक्यानं यष्टी मिस झाली आहे असं म्हणावं लागेल आणि मयूरला तिथे मात्र एक छोटीशी संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. येणारे बॉल 4 आणि करायचे तुम्हाला 12. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. अक्षय नाईक तो जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडनं सुद्धा बघायला मिळते. प्रचंड वेगावर स्वार होत असताना तो सज्ज होईल. यावेळेला बॅटची एज घेतली आहे. तदनंतर बॉल पाहिला आपण तर विकेट किपर पासून लांब तिकडे मागे आपण शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू पाहत होतो. त्यांनी बॉलला कलेक्ट केलंय. एक सिंगल आली आहे. एक सिंगल आणून कपिलला मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. बघा 3 चेंडू 11 ची गरज. 11 चेंडूत 2 जर का षटकार ठोकले बॅटरनं तर सूरज पाटील सर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. सज्ज होईल अक्षय नाईक. वेळेला प्रचंड वेगवान चेंडू तो अक्षय नाईक कडनं मैदानामध्ये बघायला मिळतोय. वेगावर स्वार होत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता इथून 2 चेंडू बाकी
आणि विजयाकरता 11 धावांची गरज. हा कारनामा आपण या मैदानावर घडताना याआधी पाहिलाय. 2 चेंडूत 12ची गरज असताना अंकुश गुप्तानं 2 षटका ठोकलेले आहेत. कपिलला मात्र ती पारी आठवावी लागेल आणि तशा पद्धतीचा खेळ. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरनं अक्षय नाईक सध्या गोलंदाजीतनं गोळ्या मात्र मैदानातनं फेकतोय असं म्हणावं लागेल. प्रचंड वेगवान गोलंदाजी त्याची बघायला मिळते. त्याच्या वेगानं कम्प्लिटली फलंदाजाला मात्र बीट करत असताना 2 चेंडू आणि 11ची गरज. मॅच अजून सुद्धा आहे डेफिनेटली. अक्षय नाईक यांनी मॅच जिंकवली तर संदेजी पाटील यांच्याकडनं 500चं कॅश प्राईज. या वेळेला बाउन्सर बॉल मैदानातनं तो बघायला मिळालाय आणि परफ्यूम डिलिव्हरी ती मैदानातनं बघायला मिळतीये. बॉल विकेटच्या मागे आणि मॅच वर मात्र कुरघोडी बघायला मिळतीये. अर्थातच बॉलिंग करणाऱ्या टीमची. आता येणारा बॉल बाकी 1 आणि करायच्या तुम्हाला 11. ओके यस नक्की सुरज सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत. गोलंदाजाचा हा बाउन्सर पाहिल्यानंतर प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार यांची नक्की आठवण झाली. 1 चेंडू आणि 11ची गरज. वाह अक्षय नाईक वाह अगदी अप्रतिम. या वेळेला फुल लेनची डिलिव्हरी. खेळ खलास. विजय झालीये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स देवघर. आपलं मनपूर्वक अभिनंदन. 11 चेंडू मध्ये केल्यात 20 धावा. डिपेंड जब ती मैदानामधनं बघायला मिळाली. महत्वाचं षटक जे गेलं हाताळलं. जो गोलंदाज होता शुभम त्याचंही तेवढंच कौतुक. काय अप्रतिम मॅच ती मैदानात रंगताना बघायला मिळाली आपल्याला. मॅचची समरी बघायला मिळतीये. निकेतन पाटील 16 चेंडूत 39 धावा ज्याने ठोकल्या. पुष्करने त्याची साथ दिली. रंजनने त्याची साथ दिली. निखिल भुईरचं 1 षटक अप्रतिम बघायला मिळालं ज्यामध्ये 7 धावा 1 विकेट. मयूरचं षटक थोडंसं महागडं. विवेक जाधवची 2 षटकं ज्यामध्ये 20 धावा आल्या. तर आपण या ठिकाणी थँक्यू सर. 1 मिनिट. आपण महेश याचं सुद्धा अप्रतिम फलंदाजी. कपिलची अप्रतिम फलंदाजी. मात्र अक्षय नाईकचा आणि रंजन पुष्कर शुभम अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मॅच आपल्याला. अक्षय नाईक यांना संदेश पाटील बिलोश यांच्याकडनं चांगल्या बॉलिंग बद्दल 500 रुपये कॅश प्राईज या ठिकाणी येत आहे. आणि आगमन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करूया. या संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये प्रचलित जे नाव आहे राज्यस्तरीय कबड्डीपटू. क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात आणि सर्वात महत्त्वाचं चांगले मसाज करणारे ओळख असलेले व्यक्तिमत्व. स्वतः SP त्यांचे महिन्यातून 4 ते 5 वेळा मसाज त्याला आमंत्रित करत असतात. आता आकाश पाटील खानिवली यांना आमंत्रित करतोय. आपण स्टेजकडे यायचंय. आकाश पाटील खानिवली आपण स्टेजवर या. SP ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. माननीय मोतीराम पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. मोतीराम पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. संदीप पाटील SP ग्रुपचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सत्कार होताना आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतायत. एक चांगले क्रिकेटर देवगड टीमला सपोर्ट देण्याकरिता मात्र इथपर्यंत पोहोचले. ठाण्याला राहत आहेत परंतु वाडा तालुक्यातील नामवंत स्पर्धा म्हणजे SP ट्रॉफी आहे आणि त्या ट्रॉफीला आपला संघ खेळतोय. गावाबद्दलचा आदर हा कधीच लपवता येत नाही मित्रांनो. मीही कॉमेंटेटर आहे. जेव्हा बिलोश टीम खेळते तेव्हा मलाही कंट्रोल होत नाही. या ठिकाणी मोतीराम पाटील सर पोहोचले. आपलं हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी मोतीराम पाटील सर लिजन क्रिकेटर. तुमच्या वेळेचा MRFचा बॉल आणि ती स्पर्धा ती ढोलकी आणि आत्ताचं ग्लॅमर क्रिकेट. ISPLला चांगले दिवस येतात. विकीकाळे खेळाडू चांगल्या लाखाच्या बोलीनं 3-3, 5-5 लाखाने जातोय. वाडा क्रिकेट असोसिएशनचे प्रयत्न आहेत. संदीप पाटील सारखी व्यक्तिमत्व क्रिकेटपटूंच्या पाठीमागे उभी आहेत आणि मुंबईचं पुण्याचं रायगडचं क्रिकेट आयोजन आपल्याकडे येताना तुम्हाला पाहायला मिळतं का? कारण तुम्ही ठाण्यामध्ये राहतायत. नक्की सर. खरं म्हणजे मला या गावाच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायला आवडेल. सूरज सर हा कबड्डीपट्टूंचा गाव होता. या मातीमध्ये पूर्वीपासून कबड्डी चालायची. पाहायला गेलं तर तुमचे लखा मामा असतील, बाबाजी काठोले सर असतील, शिवा मामा अशी अनेक मंडळी या गावाने दिग्गज खेळाडू कबड्डीमध्ये सुरुवातला केली. ही माती कबड्डीची आहे. पण मला इथं सांगायला नक्की अभिमान वाटेल आमचा भाऊ संदीप पाटील यांनी ते पर्व बदललं आहे. आज हे अतिशय देखणं आकर्षक लोभस हे दृश्य पाहताना खरोखर अगदी एक हायटेक
या आमच्या ग्रामीण भागामध्ये वाड्यासारख्या ठिकाणी आमच्या बिलोशीसारख्या ठिकाणी एक असं उत्तम दर्जाचं मैदान आणि त्याच्यामध्ये कशाचीच कमी नाही आहे सर. खरोखर एक या आपल्या भागातलं दर्जेदार क्रिकेट होतं आहे याबद्दल संदीप दादासारख्या लोकांचा मोठा हिस्सा आहे, मोठा वाटा आहे असं मी आवर्जून उल्लेख करेन. आणि खरं म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट जे असतं खेळाडूंमध्ये ते थोडासा विलंब का नाही पण असे प्रॉब्लेम होत असतात तरी देखील खेळाडूंनी त्याच्यावर मात करून मित्रांनो आपलं क्रिकेट जगवलं पाहिजे, शिस्त जगवली पाहिजे, स्पिरिट जगवलं पाहिजे, स्पोर्ट्समनशिप जगवली पाहिजे. खेळातून अशा प्रकारचे संदेश आपण घेतले पाहिजेत. नक्कीच मी पुन्हा एकदा आमच्या SP फाउंडेशन असेल या संपूर्ण क्रिकेट खेळाडूंसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देईन. आणि अशा प्रकारचं आयोजन आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारचं सूरज सर हे शहरामध्ये देखील अशा प्रकारचं उत्तम आयोजन नसतं आणि त्याचा संपूर्ण शहर त्याचं संपूर्ण क्रेडिट आमच्या बिलोशीवासियांना जातं. त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि माझ्या देवघर संघाचा विजय होतोय त्यांचंही मनस्वी अभिनंदन. धन्यवाद सर. धन्यवाद मोतीरावजी पाटील साहेब. या ठिकाणी आमच्या आयोजनाला आपण शुभेच्छा दिलात. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय. यस निकेतन पाटील खूप चांगली बॅटिंग ज्यांनी मात्र या मॅचमध्ये करून दाखवली. वॉट अ गेम प्लॅनिंग. मॅच शेवटपर्यंत संघर्ष आक्रमकता काय निकेतन पाटील सातत्याने दाखवत असतात. खरं तर मैत्रीपूर्ण लढत होती कारण वाडा प्रीमियर लीगला निखिल भोईर आणि निकेतन एका टीममध्ये सातत्यानं 2 ते 3 वेळा खेळताना मी पाहिलेत. पण वॉट अ गेम खूप चांगला मॅचमध्ये याला पाहायला मिळाली. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी यस बॅट्समन आपण यायचं आहे. फिल्डिंग लागली आहे चिंचगड टीम. तर माननीय जयेश पाटील वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ट्रॉफी, गोल्डन मेडल आणि स्पोर्ट कॅप देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. ग्रामपंचायत सदस्य बिलोशी रोहित सुतार यांच्या माध्यमातून बक्षीस आहे, मेडल, मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक अध्यक्ष SP ग्रुप संदीप पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्याला ट्रॉफी आहे. आणि निकेतन ठरतोय देवघर टीम विनिंग टीम मॅन ऑफ द मॅच विनर प्लेयर. खूप चांगला सामना या ठिकाणी पाहिलात आणि काय गेम प्लॅनिंग केले. कप्तानशिप, बॅटिंग करताना जबाबदारी फलंदाजीची सुद्धा सांभाळली आणि मॅच जिंकली निकेतन. अगदी बघितलं आपण तर या सामन्याची चर्चाही होती. हा सामना खूप उत्कंठावर्धक होता. कधी मॅच कोण जिंकेल सांगू शकत नव्हतं. अगदी बघितलं तर तुमचे गोलंदाजही कधी चांगली बॉलिंग करत होते, कधी गांध्याचे बॅटर षटकार ठोकत होते. मोमेंट टेबल या मॅचमध्ये काय काय घडलं, कसं वाटलं खेळताना? मोमेंट टेबल बोलायचं झालं तर शुभमनी चांगली बॉलिंग टाकली. तिथेशी जिंकण्याचा थोडासा आम्हाला जरासा संधी वाटली. नंतर मग आमचा अक्षय नाईक खूप दिवस झाले बॅकफुटला बॉलिंग टाकत नव्हता, काय पडत नव्हती. पण पुन्हा एकदा आम्ही त्याच्यावर 19व्या वेळा विश्वास दाखवला आहे आणि तो आम्हाला त्यांनी सार्थक करून दाखवला आहे. अभिमान आहे. आय प्राऊड ऑफ अक्षय नाईक. नाही, मी शॉक झालो होतो. अक्षयला शेवटच्या ओव्हरला तुम्ही ठेवलं होतं. 6 बॉल करिता मॅच आली होती. आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन बोलण्यासाठी काही शब्दच नाही आहेत. संदीप दादाचं आयोजन म्हणजे वाडे तालुक्यात नंबर 1चं आयोजन. बस. थँक्यू. निकेतन पाटील आपल्या समोर त्या ठिकाणी जोडले होते. पात्र ऐकता उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी बिलोशी या ठिकाणी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम. आकाश पाटील खानवी आपण स्टेजवर या प्लीज. वेलकम. अक्षय नाईक आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. कॅश प्राईज जे संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. सामन्याला होते सुरुवात. या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2026 आयोजक SP ग्रुप बिलोशी आणि याचा सलग जर आपण पाहिला तर 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. मनगडाचा चांगला वापर केला होता.